नमस्कार, सुनीता सावंत चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. गणपती विसर्जनानं 2 ते 3 दिवस मी काही व्हिडिओ टाकले नव्हते, तर वातावरणात छान गारवा आला आहे. सलग 3 दिवस कंटिन्यू पाऊस पडतो आहे. तुम्ही बघू शकता आता छान कोवळं ऊन आलं आहे आणि मोसमही अगदी इतका थंडगार वातावरण झालं आहे की या वातावरणामध्ये इतका थंडावा आला आहे ना की संध्याकाळी 6 वाजले की असं वाटायचं गामटून घ्यावं एकदम. आणि तुम्ही बघू शकता बघा आपले हे शेत कसं आलं आहे. ह्याच्यावर ना असे दव आहे, दव हे बघा तुम्हाला दिसलं, पाण्याचा हा दव दिसला, तर असा हा दव आले हे इकडेही हे छान आले, हे पण छान आहे. आता तुम्ही पाहू शकता इकडे नुकती सुरुवात होते. तर माझ्याकडे की नाही गौरीचं स्टँड होतं, गौरी मी याच्यावर गौरी हे करायचे, तर त्या गौरीच्या स्टँडवर मी ही कुंडी ठेवली. हे गौरीचं स्टँड मी ठाण्यावरून आणलेलं. तर जागे व्हा पाहू शकता खूप छान असं ऊन आले आणि वातावरणात खूप गारवा आहे खूप. तर तरी पण पंखा ठेवावा लागतो, एकदम स्लो केला आहे. अजून काल आम्ही पाहत होतो लालबागचे श्री गणेशा, काही विसर्जन व्हायची इच्छा नव्हती त्यांची अगदी खूप. मग नंतर खूप असं बातम्या वगैरे पसरल्या. तर होतं असं, कधी काय असतं, कुठलीही नवीन गोष्ट असेल की तिला ते तराफा काय, आणि खूप सारा मग विषय झाला तो हा बघा. तर हे असं इकडे मला झाडांची फार आवड आहे. तर झालं विसर्जन आपल्या बाप्पांचं. तो विषय अत्यंत जिव्हाळ्याचा आहे पण आणि नाही पण, कारण लालबागचा राजा हा आता आपला नाही राहिला हो, गरिबांचा, सामान्यांचा. तो स्पेशली फक्त सेलिब्रिटींचा झाला आहे. आणि ज्या वेळेला सेलिब्रिटी मागतात खूप मनापासून, पाया वगैरे पडतात, तर त्यावेळेला असं वाटतं की ओ माय गॉड, अरे देवा, यांच्याकडे एवढं आहे तरी हे लोक मागतात. मग मी सुद्धा मुलांना म्हटलं, अरे जर एवढे मोठे सेलिब्रिटी लोक येतात, सारखं मागतात, मग आपल्याला किती मागायला हवं, होय ना? मग आपल्याला किती त्यांच्या पाया पडायला हवं. मला हसले आणि म्हणाली, ते कुठे उभे राहतात, आपण उभे राहतो सामान्य माणसं. आणि त्यांचं बघ कसं सगळं संगीत पूजन चालतं आहे, एवढे लोक पब्लिक बाहेर उभं असतं. मम्मा तुला तर जास्तीत जास्त अर्धा तास, त्याच्यानंतर तू उभं नाही राहू शकणार. अर्धा तास पण खूप होईल. तिथे लोक 8-8, 10-10 तास लाईन लावून असतात काय. आणि एवढं सर्व दर्शन काय, तर बखुटाला धरून इकडे देतात फेकू तर ते असं दर्शन काय कामाचं. तर मी म्हटलं मग आम्ही कधीही असं मुखदर्शनच, सिद्धिविनायकही तसाच महाग झालेला, त्यालाही स्वस्त केला मी. आता इकडे काल तुम्ही पाहिलंच असेल, बाप्पांना म्हटलं बसा किनाऱ्यावर, नका डुबूच नका तुम्ही असं काही नाही आहे तर वातावरण छान अगदी गार झालं आहे. आता सूर्यकिरणं मला आज दिसली. चांगला पाऊस झाला आहे राज्यामध्ये. निदान जून जुलै तर गेला, परंतु ऑगस्ट एंडिंग आणि खास करून सप्टेंबरची सुरुवात भारी केली पावसानं. खूप पाऊस जोरात की गेले 3 दिवस सतत पावसामुळे तर मला असं वाटतं की हेच झालं असेल, भरलाच असेल ना आता आपली सगळे जे काय आपली धरणं आहेत, आपले जे काय डॅम आहेत, ते सगळं भरले असतील. तर आता विषय काय होता की गणपतीबाबत झालं. आजचा विषय सौर ऊर्जेचा आहे. काही माहिती देत नाही आहे किंवा मी काही खूप मोठी एक्सपर्ट अभ्यासक नाही आहे. थंडीमुळे ना नाक असं झोंबते. तर मला असं तुम्हाला सांगायचं की लाईट बिल फार येते.
खास करून गावच्या ठिकाणचं सोडा, पण आम्ही मुंबई शहरात राहतो. दर महिन्याला 3,500च्या पुढे लाईट असतं. तर मला हा विषय महाराष्ट्र फडणवीस सरकारांना माझ्या या माध्यमातून सांगायचा आहे की लाईट बिल सामान्य माणूस इतकं आजकाल तुम्ही वापरा न वापरा ठरलेलं असतं 2,000, आणि घरामध्ये जर काही थोडा बहुत काही असेल जसं की पाणी तापवायचं हे ते सगळं, तर त्याच्यामुळे थोडंफार येतं. तर माझं असं एक विनंती आहे की मी अनेक वेळा विचारलं की याच्यासाठी काय प्रोसेस आहे सौर ऊर्जेसाठी. तर तिथे असं कळलं की सौर ऊर्जेसाठी तुमच्या नावावर घर, म्हणजे गावच्या लोकांसाठी जमीन, आणि मुंबईसारख्या ठिकाणी शहरात आपण हाऊसिंग फेडरेशनच्या कायद्यात बसतो. म्हणजे आपण काय करतो, आपण सोसायटी बनवून सोसायटीत राहत असतो. तर महाराष्ट्र सरकारला माझे हात जोडून एवढीच विनंती आहे, फडणवीस सरकारला, की सौर ऊर्जेविषयी हा जो कायदा आहे हाऊसिंग फेडरेशनचा, हे फार जुन्या त्या काळातले कायदे आहेत. 62-63 वेळोवेळी बदल होत आहेत. तर अजून एक बदल करावा की हाऊसिंग फेडरेशनच्या कायद्यात आता लेटेस्ट न्यू असा कायदा आणावा की सोसायट्यामध्येही सौर ऊर्जा पॅनल बसवायची परमिशन मिळावी. इक्वल माझं असं मत आहे की कोणी पर्सनलही घेऊ शकतं, परंतु सोसायटीनं घेतलं तर निदान घराच्या बिलामध्ये आधी थोडं पाऊल उचला छोटं. माझं तुम्हाला असं सांगणं आहे की सोसायटीला द्या परमिशन. काय होईल, सोसायटीचा अवतीभोवतीचा जो परिसर असतो त्याची जी लाईटिंग असते, तर निदान ते जे सामायिक लाईट बिल येतं त्याच्यामध्ये तरी सोसायटीतल्या रहिवाशांना फायदा होईल. मग ती सोसायटी मोठी असो छोटी असो, अशी छोटी आधी पावलं उचला. आधी तुम्ही एक जे कॉमन सोसायटीचा पॅसेज एरिया इथे तिथे जे लाईट त्यांना विद्युत पुरवठा द्यावा लागतो तो तरी निदान सौर ऊर्जेसाठी मोकळा करावा. आणि मग नंतर पर्सनल एकदा का त्या सोसायटीनं सार्वजनिक हे जे असं अवतीभोवती गेटवर इकडे तिकडे पॅसेजमध्ये ह्या ज्या लाईट्स वापरल्या जातात, याला जर एक छोटंसं पॅनल सौर ऊर्जेचं परमिशन मिळाली सगळ्या सोसायट्यांना, तर निदान प्रत्येक सोसायटीचे चार्जेस वाचतील. की जसं काही सोसायट्या ड्रिंकिंग वॉटर न वापरता टॉयलेट बाथरूमसाठी हार्ड वॉटर, त्यासाठी बोरवेल वगैरे आहे आणि ते बोरवेलचं तसं तुम्ही बिल्डरलाही एक असं घालून द्या बंधन की बाबा तू ही सोसायटी आहे तर इथे जिथे प्लेसेसच्या अनुसार ठिकाणांच्या हिशोबानं ते तसं पॉईंट घालून द्या की बाबा तुम्ही इकडे हे करू शकता, बोरवेल मारून तुम्ही इथे या पाण्याची व्यवस्था करून द्या. म्हणजे ड्रिंकिंग वॉटरचाही आपला प्रश्न मिटेल. आपल्या भारतात पाणी खूप आहे हो, पण जिकडे गरज आहे तिथे. तर ह्या सगळ्या कायद्यात तुम्ही हाऊसिंग फेडरेशनच्या टीमला बोलवून काय करता येईल याच्या असा प्रत्येक डिपार्टमेंटचा अभ्यास चालू करावा. आणि खास आमच्यासाठी म्हणजे आम्ही सामान्य मुंबईकर, नवी मुंबईकरचं मी सांगते, कारण शहरातही सूर्य उगवतोच ना, सूर्य सगळीकडे असतो. तर त्या सौर ऊर्जेचा वापर कॉमन लाईट वापरण्यासाठी सोसायटीला दिला तर तेवढंच सोसायटीचं मेंटेनन्स बिल यामध्ये थोडंफार माणसाला काहीतरी फायदे होईल. तर जनतेच्या फायद्यासाठी असं एक समाज कल्याण खातं असतं, ते आहे कुठे तुमचं? समाज कल्याण खातं नाही म्हणता येत याला. आता वेगवेगळी अशी छान इंग्रजी नावं द्या की जेणेकरून त्यामधून तुम्हाला एक असं तो पॉईंटवरून छान असं तुम्हाला संशोधन करून मराठी दिलं, एखादं संस्कृत नाव दिलं किंवा असं काहीतरी चालेल. एवढंच सांगायचं होतं. त्याच्यासाठी हा व्हिडिओ मी 9 मिनिटाचा झालेला आहे. तर सौर ऊर्जे विषय होता त्याच्या कायद्यामध्ये आणि ते नियमांमध्ये आता अपडेट व्हायला हवंच राहावं आपल्याला. आपण मोबाईल अपडेट करतो, वेगवेगळे ॲप्स अपडेट करतो. मग आता हाऊसिंग फेडरेशनच्या कायद्यातही अपडेट व्हायला हवं. अंडर महारेराला हे अतिशय उत्कृष्ट आहे, परंतु त्यासाठी जसं की ग्रामीण विभागात अजिबात पाण्याचं हे नसतं, तर अशा वेळेला तिथे बोरवेल वगैरे कंटिन्यू अटॅच ठेवायचे की या बिल्डरनं इथे गावठाण असो काही असो, तर त्यानं त्या प्रॉब्लेम हे होतात, सॉल्व्ह होतात सगळे.
आता आम्ही राहतो आमच्या सोसायटीत, तर आम्हाला असं वाटतं की वरती एवढी सारी जागा आहे, तर एक सौर ऊर्जेचं पॅनल पण सोसायटी हाऊसिंग फेडरेशनमध्ये माझं एक आपल्या ज्या विद्युत असे जे अधिकारी असतात त्यांच्याशी बोलणं झालेलं, तर ते म्हणाले की मॅडम गावामध्ये काही लोकांना परमिशन दिली, पण ते कसे मालक असतात, त्यांची स्वतःची बिल्डिंग आहे, स्वतःची 2 भावांमध्ये 1 भावांची अशी मालकी, मग त्या भावाच्या नावावरती ते सौर पॅनल किंवा त्याला ते आहे. पण अशा आता हाऊसिंग फेडरेशन सोसायट्यांच्या कायद्यात जर अशी काही तरतूद तुम्ही ठेवली काही अशी, तर आम्हालाही मग टेरेसवरती छोटंसं पॅनल बसवून पर्सनल फ्लॅटधारकांसाठी जरी नसलं तरी निदान कॉमन सोसायटीचा जो कॉमन विद्युत पुरवठा आहे त्याला जरी मिळालं परमिशन, तरी असं हे मी 3री वेळ आता सांगते की तरी आम्हाला चांगलं होईल. लाईट बिल फार येतं आहे आणि हे कसं घेत आहेत मला आता तेही बघावं लागणार आहे. आणि पहा काही करता येतं आहे का. एक असं सगळ्याच अशा गोष्टींमध्ये अशी शिष्टमंडळ नाही म्हणता येतं कसं डेलिगेशन एक असं म्हणजे आधी तुमचा तो कायदा काय सांगतो, त्याच्यात काय आहे, किती जुनाट मांडलेला आहे, तर त्याच्यात बदल मला असं वाटतं आहे की या निमित्ताने मला तुम्हाला असं सांगायचं आहे की जेवढे काही नागरिकशास्त्राचे कायदे आहेत तेवढ्यांना तुम्ही आधी वाचन करा आणि अपडेट करायला घ्या. तर एवढाच माझा छोटासा व्हिडिओ होता. बाकी आम्हाला लालबागचा राजानं का विसर्जन झालं नाही, त्याची कारणं काय, याच्याशी काही जनतेला देणं घेणं नाही. ते सेलिब्रिटी लोकांचं आहे. मी म्हटलं देवा मला सेलिब्रिटी बनव, मग मी तुझ्या दर्शनाला येईल. हां, कारण सेलिब्रिटी लोकांचा श्री गणेश आहे तो लालबागचा राजा. असो, देव सगळीकडे सारखा असतो. आम्हाला आमच्या घरातही लालबागचा राजा दिसतो, म्हणून आम्ही त्या लालबागच्या राजाला काही वाईट बोलत नाही आहे. आम्ही माणसांमधले ही जी वाईट प्रवृत्ती आहे, आम्ही त्या प्रवृत्तीला वाईट पण नाही म्हणत, त्यांचाही देव आहे. परंतु हे प्रदर्शन अति होते. ते न्यूजवाल्यांना तुम्हाला एक घाणेरडी सवय लागली, घाणेरडी, की जे दाखवायचं ते कधीच दाखवत नाही. आणि अजून एक न्यूजवाल्यांना तुम्हाला सांगायचं आहे, इकडे या. काहीही आपराधिक गोष्टी असतात त्या अशा सरसकट आपल्या चॅनल्सवर दाखवायच्या नसतात. तुम्हाला अजून त्याच्यातलंही काही कळत नाही आहे. आपराधिकच्या गोष्टी असतात त्या आपराधिक चॅनल्सवरच प्रसारित करायच्या असतात. असाच कायदा आहे, पण तुम्ही तो फॉलो करत नाही. कारण नागरिकशास्त्र काय सांगतं, नागरिकांना काय आवडतं काय आवडत विषय हा नाही आहे. नागरिकांमध्ये आपण काय पसरवतो, काय द्यायचं, हेही न्यूजवाल्यांना विचार करायला हवा ना. न्यूजवाल्यांनी एखाद्या चांगल्या सामाजिक गोष्टीला हाती घ्या, कुठल्या कायद्यात न्यूजवाले इकडे का नाही जात असे की आपल्या देशात काय काय कायदे आहेत, त्यांचा अभ्यास करून काय त्रुटी आहेत काय, हे सरकारला मदत होईल ना. तुम्ही 4था खांब म्हणजे काय, 4था खांब असा आहे की नावाला फक्त 4था खांब आहे, पण हा खांब कुठे कोणालाही कोणालाच टेकू देत नाही आहे. निवळ असा वारा ना इकडे तिकडे असं. नमस्कार, थँक्यू फॉर वॉचिंग मी.